बातमी बिहारमधून। बिहारची राजधानी पटनातील गंगा नदीमध्ये बोट उलटून 21 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर अनेक प्रवासी बेपत्ता झालेत। गंगा नदीवरती असलेल्या NIT घाटावरती ही दुर्घटना घडली आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बोटीमध्ये 40 ते 50 प्रवासी होते। जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या पतंग महोत्सव आटोपून सर्वजण बोटीने घरी निघाले होते, मात्र बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्याने ही दुर्घटना घडली आहे। Amazon कॅनडाने भारतीय ध्वजाची प्रतिमा असलेली पायपुसणी ऑनलाईन विक्रीला ठेवल्यानंतर आता Amazon अमेरिकेने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा घोर अपमान केलाय। Amazonने आता महात्मा गांधींचा फोटो असलेल्या स्लीपर्सची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे। तिरंग्याची प्रतिमा असलेल्या पायपुसणीच्या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी Amazonला खडे बोल सुनावले होते। त्यानंतर कंपनीने पायपुसणीची जाहिरात वेबसाईटवरून काढली होती। केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी विना निमलष्करी फोर्सना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे। BSF आणि CRPFच्या जवानांचे लागोपाठ व्हिडिओ समोर आल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने सावध पवित्रा घेतलाय। ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि यूट्यूबचा यापुढे जवानांना परवानगी विना वापर करता येणार नाहीये। निमलष्करी जवान आणि आर्मी जवानांमध्ये मोठा भेदभाव असल्याचा निमलष्करी जवानांचा आरोप आहे। महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी त्यांच्यावरती झालेल्या टीकेनंतर वादग्रस्त विधान आता मागे घेतलंय। देशातल्या खादी ग्रामोद्योगाला महात्मा गांधींमुळे उतरती कळा लागली असं वादग्रस्त विधान अनिल विज यांनी केलं होतं। तसंच जेव्हापासून नोटांवरती गांधीजींची प्रतिमा आली आहे तेव्हापासून भारतीय चलनाचं अवमूल्यन झालंय, हे बोलणे इतपत विज यांची जीभ घसरली होती। सांगलीतील बलात्कार प्रकरणात तब्बल 8 दिवसानंतर सांगली पोलिसांना यश आलेलं आहे। 26 वर्षीय प्रशांत उर्फ हिमेश सोंगटे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। 14 वर्षांच्या मुलीवरती भिलवडीजवळ प्रशांत उर्फ हिमेश सोंगटेनं बलात्कार करून तिची हत्या केली होती। पीडितेचा आईशी वाद झाल्यानंतर ती घराबाहेर पडली। त्यानंतर घरापासून 2 किलोमीटर अंतरावरती भिलवडी परिसरात प्रशांत सोंगटेनं तिच्यावरती अत्याचार केले। विठ्ठल शेलार आणि पवन पवार सारख्या गुंडांना पक्षात एंट्री मिळाल्यानंतर भाजपवरती चोहोबाजूने टीकेची झोड उठली होती। तरीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणखी एक चेहरा भाजपत दाखल होण्याच्या वाटेवर आहे। ठाण्यातील सुधाकर चव्हाण आणि उल्हासनगरमधील ओमी कलानी भाजपत प्रवेश घेण्याच्या वाटेवर आहेत। सुधाकर चव्हाणांवरती खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणं, फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत, तर ओमी कलानीवरती गेल्या निवडणुकीत सुनील सुखरामानी यांच्यावरती हल्ला केल्याचा आरोप आहे। राज्यातल्या 10 महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा भाजपकडून पुढे केला जाणार आहे। फडणवीसांनी त्यांची राजकीय कारकीर्द महापौर पदापासूनच सुरू केलेली आता पुन्हा भाजपकडून फडणवीसांनी पुढे केलं असल्यामुळे गेल्या काही दिवसात शहरी विकासावरती मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित करून शहरांमधल्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका लावलाय। राज्यात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत तिथे लोकांनी भाजपचा पैसा लुटावा असं वादग्रस्त वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं। राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये डावे वगळता कोणत्याच राजकीय पक्षांसोबत युती करणार नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय। गेल्या महिन्यात रावसाहेब दानवेंनी देखील मतदारांना लक्ष्मी दर्शन घ्या असा सल्ला दिला होता। आघाडीवरून काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये एकमत नसल्याचं दिसतंय। महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी करू नये असं मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केलंय। माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना निरुपम यांनी आघाडीला स्पष्ट विरोध दर्शवलाय, तर काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आघाडी होईल असा विश्वास व्यक्त केलाय। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची बोलणी सुरू असतानाच पक्षातले प्रमुख नेते एकमेकांवरती उघडपणे नाराजी व्यक्त करतात। पृथ्वीराज चव्हाणांना नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आकस राहिलाय, तर मुंबईतली आघाडी ही संजय निरुपम यांच्या अट्टहासामुळे तुटल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय। मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजनासंदर्भात आज राज्यस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे।
मुंबईत होणाऱ्या या बैठकीत विविध जिल्ह्यातील संयोजक उपस्थित राहणार आहेत। यावेळी राज्यव्यापी मुंबई महामोर्चाचं नियोजन, मराठा क्रांती मोर्चा चळवळीची पुढची दिशा ठरवणं, राज्यव्यापी समन्वय समितीची स्थापना करणं अशा अनेक विषयांवरती चर्चा करण्यात येणार आहे। भाजपनंतर आता शिवसेनेनं देखील मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात एक सर्व्हे केलाय। मुंबई पालिकेत शिवसेनेनं भाजपसोबत युती केल्यास शिवसेनेचं नुकसान होईल असा अंदाज शिवसेनेच्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे शिवसेना स्वबळावरती लढल्यास नुसते 40 जागांची पक्षाच्या खात्यात भर पडण्याची शक्यता या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे। तमाम अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर मुंबईतल्या सनबर्न फेस्टिवलचा मार्ग मोकळा झालाय। आज मुंबईतल्या बीकेसी मैदानावरती सनबर्नची धूम अनुभवायला मिळेल। फ्रेंच डीजे डेव्हिड गेटाची म्युझिक कॉन्सर्ट यावेळी होणार आहे। या कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी मिळाल्याचा दावा सनबर्नच्या आयोजकांनी केलाय। त्यामुळे आज दुपारी 11 ते 4च्या दरम्यान बीकेसी मैदानावरती गेटा मुंबईत लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सज्ज होणार आहे। सनबर्नच्या आयोजकांनी यापूर्वी मुंबई महापालिकेचे 10 लाख रुपये थकवल्याची माहिती आरटीआयच्या माध्यमातून समोर आली आहे। खुल्या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी एकूण 17 वेगवेगळ्या परवानग्या लागतात आणि 15 दिवस आधीपासून अर्ज करून त्यासाठी खेटे घालावे लागतात। मात्र सनबर्नच्या आयोजकांना रातोरात सगळ्या परवानग्या कशा मिळतात असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी उपस्थित केला आहे। पुण्यात 2 वर्षांपूर्वी ज्या महिलेवरती किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली होती त्या महिलेचं लिव्हर मरणोत्तर दान करण्यात आलंय। एखाद्या रुग्णावरती अवयव प्रत्यारोपण झालं असताना त्याने पुन्हा अवयव दान करण्याची ही देशातली पहिलीच तर जगातली दुसरीच वेळ आहे। 42 वर्षीय ब्रेन डेड महिलेचं लिव्हर आता एका 66 वर्षीय रुग्णाला दान करण्यात आलंय। 2 वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपण झालेल्या महिलेचं लिव्हर दान करण्यासाठी फिट असल्याचं लक्षात आल्यानं ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला। भारतीय क्रिकेटमध्ये होणार आहे नव्या युगाची सुरुवात। भारत आणि इंग्लंड संघांमधल्या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेची पहिली लढाई आजपासून पुण्यात रंगणार आहे। त्यात टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे। महेंद्रसिंग धोनीनं भारताच्या वनडे आणि T20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पहिल्यांदाच कोहलीच्या हाताखाली खेळणार आहे।